अरे बापा रे, आता झोपली रे बापा. म्हटलं जेवण करा आणि दुपारी जराशी झोप घ्या. आता दुपारची तर झोपच नाही घेऊ देत हे. रातभर चांगली झोपते आणि दुपारी तर बस जराही नाही झोपत. आता गेला झोपीचा टाइम माया. आता चहा पाहिजे होता. आता चहा म्हणतो आता बुढीले. झोपली असन बुढीची मस्त कर्र झोप गेली असन. मी इथं लेकरू पाहून राहिली आणि ते मस्त झोपली असन. देतो आवाज आता, मांडायला लावतो चहा मस्त आणि 2-3 बिस्किट, मग झोपण लागेल. ते पण आता हे झोपते तर आता हे झोपते 6-7 वाजत रे. आता झाले बापा काम. आता काही एकटी एकटीने पुरतेत बापा काम. हे कर ते कर, लेकराचे रात भऱ्यापासूनचे बार होते भरून ठेवते ते बार होते धुवा. बाबा आता झाले रे बापा काम. आता लोटतो आता जराशी, एखादा घंटा लोटतो मग अजून स्वयंपाक पाणी करायला लागून अजून. आई कुठं गेल्या हो आई? पाय आता गेले. काय झालं बापा? आता हे कायले बोलावते? आता लोटतो म्हणून जराशी. तर आई काय करून राहिल्या? झोपल्या काय? नाही झोपली हो. काय म्हणत? या ना इकडे, या ना जराशा. आता काय इथून बोंबलू काय? मला काय बोंबलायला लावता जोर जोरानं? हा, डिलिव्हरीचा अंग आहे माय ना. बापरे, तिथं दवाखान्यात तर मार बोंबलत होती. अशांता किती म्हणत होती तिला चुक राय व उगी राय व उगी राय व. मार जोरा जोरानं बोंबलत होती कपड्यासाठी. आता म्हणते बोंबलायला लावता काय? बरीच आहे बायको बापा हे. आई यान का नाही बापा आजच्या दिवस? मरण मी. मी मेल्यावर यान काय पाणी टाकायला तोंडात? काय बोलते बापा? हो आली हो बापा, आली आली येतो. कायले नसली बोलत? येन बुडी आजच्या दिवस का बस? येतो करून लागन घंटा. काय आई तुम्ही? मी बोलावल्या बरोबर येवावत. किती वेळची हे तरात देऊन राहिली. आंघोळ केली म्या, तव्हापासून जेवण केलं. उठली नाही, आंघोळ केलं म्या, जेवण करायला बसली. तव्हापासून उठली तर आतापर्यंत तरात दिला. आता कुठं झोपली हे? असं हो, आता रातभर झोपते ते ना. मग दिवसा नाही झोपन काय? मग ते तर चांगलंच आहे. व रातभर तर चांगली झोप होते. दिवसानं ना भले नाही झोपत. मग काय म्हणतात मग? आता झोपली काय? आता झोपली नाही. पहा ना, आता झोपली. एवढी कोशिश केली मी झोपायची, नाही झोपली. ते मला नाही झोपू द्यायला. आता झोपली. आता झोपली तर मग तू झोपून जाय ना. आता तू कायले गया फाडून राहिली मग? आता आई न करून आता काय झोपू आहे? आता माझी झोपच उडली माझी झोप. आता काय झोपू? मस्त लटलट झोप येत होती तर हिनं झोपू नाही त्याला. आता हे झोपली तर माझी झोप उडली. आता काय झोपू मग? आता काय म्हणतो मला? आता तू नाही झोपत तर बसली राह. तर म्हणतो आता बनवा ना चहा, 2 बिस्किट द्या, थोडेसे खाऊन घेतो, पोटाला आधार होईल. आता चहाही पाहिजे काय? आता 11 वाजता तू जेवली. आता 4 तर वाजले. आता चहाही पाहिजे तुले. देताच किती आई तुम्ही? पतल्या 3 पोया त्यानं काही पोट भरते काय? भातच भूक लागते. ते हे लढन बा म्हणून मी राहतो उगी मुगी बसली. आता माझ्या पोटाला कावरा फुटला. आता मला भूक लागली. आता चहा मांडा. आता चहा द्या आता बनवून मला. बरं बापा, चहा देतो बनवून तुला. का नाही? तुम्ही तर मस्त झोपल्या असाल ना. मी आता लेकराला गेले तर मीच पाहिलं ना. तुम्ही तर मस्त झोपल्या असाल ना. चहा मांडाले तुम्हाला जीवावर येऊन राहिलं का? आता बरं बापा म्हणून राहिल्या असं? मी झोपली होती, कामं करत होती. कामच पुरते आतापर्यंत मला. हे कर ते कर. एकटीले काय कमी काम होते का एवढे लोकांचे? कामच पुरते मला. आणि जेमतेम आता लोटतो म्हणून लोटायला चालली होती तर तू आवाज दिली. आता मी कशी करू मग? आता तुम्हाला तर करावंच लागन. नाही करावंच लागन तुम्हाला. मला तर देवाच लागन. आता जेमतेम डिलिव्हरी झाली ना. आता मला कामाला लावता का तुम्ही? नाही हो बाबा, तुले कायले कामाला लावू? मी करतो आणि तुला चहा बनवून देतो मी. चहा हो बनवा लवकर. म्हणली हो बकाली मला चहाची. हो बनवतो बाबा, बनवतो. काम सांगते करतो तर मग कोणाला सांगतो? तोच नातीन होय. तोच सून होय. करावंच लागन ना. तर मग तू नाही करशील तर का मी? आता मी उठू कामाले बापा? तात्या, काय झालं? काऊन असे लोटले तुम्ही? काय नाही बेटा, शांतुले काय नाही. थोकलो, वावरात गेलतो बेटा. तर लोटलो जरासा. हात बोला दुखून राहिला बेटा. काही वजन उचलण्यात आलं ते, म्हणून तसा हात ठेवला तो. काही नाही झालं. आला का तू कामावरून? बस. काय रे बाबा, नाही होत तो उचलता वजन. आता कोण करण बेटा वावराचं? आता तू तर तुझ्या ऑफिसात जातो. मग वावराचं कोण करण? माणसी लावून देत जा. लावा पण भेटत नाही ना माणसं भेटत नाही तर कोण करते? भेटली माणसं तर परत जा धीरे धीरे होते तेवढं. हो. आई काऊन रे शांतुले? काय झालं रे? कुत्रा मागा लागल्यावर आवाज देऊन राहिला? नाही आई, कुत्रं मागं नाही लागलं. जरासा हलका फुलका नाश्ता बनवतो का? आज भूक लागली. आज लवकर आलो तो. हलका फुलका नाश्ता? आता स्वयंपाक करून राहिली ना. आता स्वयंपाकच होते 1 घंट्यात. चहा हाय लागन तर चहा देतो काढून. काय आई तू बी स्वयंपाक करतो? स्वयंपाक 1 घंटा आहे. मग 1 घंटा मी कोळ करत राहू काय? इथे जरासं काही हलकं फुलकं बनवून काही रव्याचं ते
उसळ बनवून दे जराशी रव्याची. उपमा म्हणते तो उपमा. रव्याचा उपमा बनवून दे बरं जरासा. आणि चहा दे. आता अजून उपमा बनवू काय रे बेटा? तसंही तर तिचं अलग बनवा लागते, आपल्यासाठी अलग बनवा लागते ना. आता अजून तू उपमा म्हणतं, अजून टाइम होईल स्वयंपाकाला, टाइम लागन अजून. दे ना आई जरासं बनवून दे ना जरासा. 1 घंटा अजून टाइम लागन स्वयंपाकाले. काय फरक पडते? दे जरासा. बाबा बी खाते. खाता ना बाबा तुम्ही बी? नाही नाही बेटा मी नाही खात. मग जेवणच नाही होईल म्हणून. आई बनव माझ्यासाठीच बनव. आता एकच प्लेट उपमा बनवू काय रे बा? सांग तुला. तुला चहा देतो, 2 बिस्किट देतो लागन तर. स्वयंपाक होतेच आता, मी बात करतो स्वयंपाक आता. ते बिस्किट नाही खात आई मी. चांगले नाही लागत. पोट पोट कालकुल होते. दे ना जरासा एक. नाही तर सगळं पापडच तळ. पापडच दे तोडून. आणि चहा दे. मग तर चालेल ना. उपमा नको बनवू. चाल ठीक आहे, देतो पापड तोडून. आणि तुम्ही खान काय हो पापड? आता नाही खाईन मी. लागन तर जेवणासंग खाईन. ठेवतो तू नको. हो ठीक आहे, देतो शांतुल्या. बस तुला चहा देतो, पापड तळतो पहिले, मग चहा देतो तुला. हो तळ आई लवकर तळ लवकर दे. हो देतो. काय आई काय सांगू, मी तर तरसून गेली बापा. तरसून गेली मी. हे माझी सासू आहे ना, जाणून बुजून करते काय करते काय माहित. वेळेवरच देत नाही. 4 वाजून जाते तर चहा देत नाही. मागा लागते तिले. आणि मागतो बनवून दे म्हणतो तर हा बापा बरं बापा देतो बनवून अशी म्हणते. आणि रातच्या जेवाले कधी 9 वाजता, कधी 9:15 वाजता, कधी 9:45 वाजता देते, कधी 9:30 वाजता देते. नाव टाईम नाही आहे, नाव टाईम नाही जेवाचा. असं काय आता एकटी एकटी करत असन बिचारी तर होतेच आहे. वरतो खाली टाइम एकदम टायमावरच. आता मग स्पेशल डिलिव्हरी बाईसाठी स्पेशल एक बाई पाहिजे, मग होते टायमावरच. तिले सारे कामं करणं आणि तिलेच तुले देणं, तर मग कसं टायमावर होईन बेटा? काय आहे, कामच किती आहे घरामध्ये आणि लोकच किती आहे. 2 बुडा बुडी, आम्ही 3 जण बस. लेकरू नाही आहे आता लहानसं, त्याचंही तर करावंच लागते. तिचं काय करायला लागते तिचं? तिला तर मीच पाहतो. रात्री मस्त टर्र झोपते, रातभर जागत नाही, काही नाही. दिवसानं जागू दे तर मी जागतो तिच्यासाठी. तिचं काय करायला लागते? करा नाही लागत. मालिश, अजून आंघोळ, बाय होते धुणं, करा नाही लागत लेकराचं बी. मालिश मालिश काय 15 मिनिटात मालिश करून देते, 15 मिनिटात अंग धुवून देते आणि ते बाय होते धुते. तर मग बारोती किती निघत असन? लहान लेकरू किती करतेशी? तिच्याच यानं होय करते आई. माझ्या सासूच्या यानं जे भरली रातभरापासून 10-12 वेळा करते. मी भरून ठेवून देतो एका पन्नीमध्ये, मग ते धुते. तिच्या यानं करते. टाईमवर देत नाही ते खावाले पेवाले, म्हणून मग ते तशी करते. अगर टाईमवर दिलं ना तर मग पाहिजे ते एकच टाइम करन ते. तसं नाही, 1 महिना करतेच लेकरं. टाईमवर खाय नाही तर नको खाऊ, 1 महिना करतेच. तरी आई मला पटूनच नाही राहिलं. आणि बनवते बी निरा ढल्ला पाणी बनवते. त्याच्यात ना मीठ नाही लागत, त्याच्यात तिखट नाही लागत. तेल दिसते वरतं पाणी बस अशीच भाजी बनवते. तसंच खावं लागते डिलिव्हरीत. तर काय तुला काय घट्ट बनवून देईन काय? मग लेकराला अजून जाणजोन ना. थोडंसं चरीवरीनं बनवा. बिलकुल चरीवरीनं बनवत नाही ना. आता पण की आता 9:30 वाजून गेले. काल 9 वाजता जेवायला दिलं, आज 9:30 वाजून गेले, अजून जेवायला दिलं नाही. अजून आता अजून स्वयंपाकच करून राहिली असं. कायच करते काय माहित माझी सासू. उलीचे एवढीचे कामं नाही सुधरत तिच्यानं. मी करत. आता 1 महिना होतेच आहे व तरी तुझी सासू देऊन राहिली ना तुले. तेच तर मोठं सुकर मान तू. सारेच देते व आई. काय माझी सासू देऊन राहिली काय? सारेच देते. देते पण टोमने मारू देते. हो नाही माझी सासू तशी टोमणे की नाही मारत म्हणा. मुगी आपले काम करत राहते. मग नाही तर कोणत्या सासू? आम्हाला नोकर बनवली काय? आणि आम्हाला असं ना आम्हाला तसं. तू डिलिव्हरी झाली काय? आमच्या नाही झाले काय? आम्ही तर 8 दिवसातच कामं केले आणि आम्ही तर 4-5 दिवसातच कामं केले. असं तसे टोमणे मारते. काय तुला माहित आहे? तुझी सासू लय चांगली आहे, लय बरी आहे. म्हणून जसं भेटते तसं खाय चुपचाप. चवना नको येऊ. काय आहे तू बी? चाल ठेवतो फोन आता. भूकही लागली मला. हे झोपली आता. आणि बरोबर उठायच्या टायमाला मग बुडी जेवायला देते. मग हे उठते, बरोबर जेवणही होत नाही. मग आता झोपली आहे तर म्हणतो बुडीला आता देऊन दे म्हणतो जेवायला. झोपली आहे तर जेवून घेतो आरामानं. हो मन बापा. चल ठेव मग. हा ठीक आहे ठेवतो. पाय कशी मस्त झोपली आहे आता. आता जेवण होऊन जाते मस्त आरामानं. आई काय करून राहिल्या? झालंच नाही काय बापा अजून? आई झालंच नाही काय बापा? काय व शोभा करून नाही देत काय व? थांब जराशी. किती वेळच्या करून राहिले आई तुम्ही? 9:30 वाजून गेले. 9चा टाइम आहे जेवाचा. 9:30 वाजून राहिले. कधी देता जेवाले? हे लेकरू आता झोपली ते. आणि मग उठून जाईन तर मग काय जेवणच नाही होईल. मग जाईल कमजोरी येईन मग मले अशानं. आणि माझ्या संग लेकराले बी त्या लेकराचे वजन गिजन वाढणार नाही बरोबर. हो तर आता एकटी करून राहिली व मी. आता मी पटपट करत होते. शांतुले आला तिकून. तो म्हणते आई पापड तोडून दे. त्याला पापड तोडून दिले, चहा दिला. ते झालं अजून करायला लागली. मग तिकून राधा आली.
आजी आजी तुला बाबाला दिली मला नाही दिली, मलाही तोडून दे. मग तिलाही पापड दिले तोडून. हा आता करून राहिली मी. आता झालंच आहे. आता पोया टाकतो त्यासाठी गरम गरम वरण बनवलं आणि गरम गरम पराठे बनवतो आणि देतो तुला. काय तुमच्यानं एवढंही नाही होत काय बापा. हा बहाणे सांगता हे आले मग लवकरच स्वयंपाकाला भिडत जातो मी. आणि वरण वरण रोज रोज वरण 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 देता काय. जरासं वेगळं वेगळं बी बनवत जाणं. काही तिळाचं आरण तर काही आपलं ते खसखसची भाजी असं तसं काही बनवत जाणं. निरा वरण वरण डिलिव्हरी झाली तेव्हापासून वरण वरणच बनवून राहिल्या. बरं बापा ठीक आहे. उद्या सकाळी तू तिळाची चटणी बनव आरण बनवून दे ना. आता मी भात बनवतो पराठे 2 आणि देतो तुला. 3 दे जा. आणि जास्त पतले पतले बी नको कर जा. जराशे जाडे बनवू जा जराशे. मग त्या लेकराला जांजवला म्हणजे अजून रातभर झोपते साजरं तर तुला बरं नाही लागून राहिलं का. जाडं जाडं खावायला पाहिजे तुले. ते पतल्या पतल्या 3 पराठे बरे आहे. पण माझी भूकच नाही जात ना. आई जेवली का 2 घंट्यात हपळ हपळ लागते सगळं पोटामध्ये. का आता तू खाणं पाहतं का त्या लेकराच्या जीवाले पाहतो तू. मार खाशीन जाळं जुळं ना. मग तिचं पोट फुगलं म्हणजे किती त्रास देईन ते. नाही फुगत आता. झाले 10-12 दिवस. आता थोडंसं वाढवा जरासा. नाही तर जाडे नको बनवा पतलंच बनवा. पण आता 4 पराठे द्या. मग असं करा. माझं पोटच नाही भरून राहिलं. ठीक आहे ठीक आहे. तू जरा 4 देतो आता. बनवतो आता. हो बनवा लवकर बापा. काय 10 वाजवता का जेवायला तर आता. मग हे निरा हाग होते रातभर. असा टाइम टू टाइम देत नाही तुम्ही म्हणून. हो बनवतो भात बनवतो आणि देतो तुला. काय करू बाबा मी तर तरासून गेली. असं वाटतं का माहेरी चाललो जावा. मग याही तरी वेळेवर देईन बरोबर. आई राहते. बापरे बापरे काय चिल्लावतो. मस्त खिदून राहिला शांताबाई तो. हो मोठे नखरे आले आता त्याले. मोठा खिदडते. आपण बोलावते तेव्हा चिल्लावते. बोलावते तेव्हा चिल्लावते. ये ना कांता बस ना. काय म्हणत होती कांता. अहो शांताबाई मी तेच आईचा फोन नाही आला म्हणलं अजून. बारसं काही करते तर बारसं करते का नाही करत काही करते तर तेच मनात आली गोष्ट. चाल म्हणलं शांताबाई जवळ आला गेला फोन असन. फोन आला गेला असन काय म्हणते काय नाही तर विचारपूस करतो म्हटलं. आलता गेलता आईचा फोन तर नाही आला हो आईचा. डिलिव्हरी झाली तेव्हापासून मी आई नाही केला बटे. म्हटलं काय आता काम होतच नाही आता. सारे काम एकटीले आणि बाया 3 बाईच्या घरचं माहितच आहे ना कसं का किती कामं राहते. म्हणून मी काही फोन नाही केली आईले. कायले तरच देऊ म्हटलं. आईचाही फोन नसन आला नाही आला. आई बी कामात असन ना तर आई बी फोन नाही केला. हो कामात लय होत असन. आता टाईमवर वहिनीले जेवाले अलग अलग सगळ्याचं करणं टाइम तर होत असन. तरी करून पाय ना फोन. बारसं काही करते काही नाही. 6 महिन्यावर करते का 6 महिन्यावर करते तर. हो आलं माझ्या लक्षात काल. आठवण आली म्हणजे करू काय गड्या म्हटलं आईले फोन. म्हणलं अजून जाऊ दे. अजून आईले डिस्टर्ब होईल. अजूनच्या शोभा म्हणून का पोरीच्या संगच बोलते. पोरी संगच बोलते. माय करत नाही. पोरी संगच बोलते अशी करण म्हटलं. म्हणून मी काही फोन नाही केला. काय तिलेच भेटतो शांताबाई तू बी. काय करते ती का. आपण काय तिच्या धाकानं काय आपल्या आई संग बी बोलाव नाही का आपण. कर फोन विचारून पाय आईले. थोडंशी बोल जास्त नको बोल. हो ना आपण समज करून घेतो तेव्हा ते डोक्यावर चढते ना. पाहतो करतो बरं फोन विचारूनच पाहतो काय म्हणते आई का. हो विचार. हॅलो आई काऊन काय झालं. काऊन असा आवाज येऊन राहिला तू. हॅलो करून बिमार असल्यावानी. काय झालं तुला. काही नाही काही नाही झालं. बोल ना कसा काय फोन केली. मी असेच फोन केले. काय झालं आई सांग ना. आवाज ते अलगच आला. काय नाही थकली हो बाबा शांती थकली. आता कुठं आहे तू आता. इकडे घरी आली. आमच्या घरी आली. जुन्या घरी आली मी. तर या बाय तिचं केलं तिचं. आणि इकडलंही थोडंसं झाडझूड करायला लागते ना. इकडलं काय खंडर पडू देऊ काय मग आता लय दिवसाचं इकडलं झाडझूड केलं नाही तर इकडे आली झाडझूड करायला. हो इकडेही करायला लागते तिकडेही करायला लागते तुला. आणि तिची शोभाची माय आली होती पाहिले. आल्या होत्या दोघे सासू सुना आल्या आणि पाहून 1-2 रातचा राहिल्या आणि गेल्या बाय. मग असं काय परख्यावानी पाहून चालल्या गेल्या नाही असं नाही तर काढून द्यावं एखादा महिना म्हणून नाही. कुठं मी राहा म्हणली तरी राहिल्या. नाही तर पाहून जात होत्या. जातो म्हणे पाहिलं म्हणे जातो म्हणे. पाय असे आहे. हॅलो आई आणि वहिनी तिच्या माईचंच गुण गावते नाही. गाव देव बापा काय करतं आता. काय करा लागते आता. देव पाहिजे ना कोण करते कोण नाही तर. ते तरी माय 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 करते बापा. करू दे करते तर. मग बारसं गिरसं कधी करता आई. बारसं 6 महिन्यावर म्हणते बापा शांतुल्या. 6 महिन्यावर जमते मग ते जमते.
हो आताच काय म्हणते गडबड 6 महिन्याची झाली म्हणजे जावडे 6 महिन्यात काढू म्हणते आणि बारसाही होते म्हणते तेव्हा. हो होते होते. आणि आई वहिनी काही बोलते गेलते का चुपचाप राहते? अहो बापा मोठा मान नाकात दम आणला होती ना. काय सांगू तुला आता. हा जरासा स्वयंपाकाला उशीर झाला तर उशीरच काऊन झाला. मग तुमच्याने हे त्रास देते आणि अजून दुपारी 4 वाजता चहा बनवा आई, असं करा आई तसं करा आई, घरी त्रास देते बापा. आई मग दे ना पाठवून तिच्या मायच्या घरी. तिच्या मायला त्रास देतो मला किती त्रास देत आता. हा दे पाठवून. तू काय करत बसता आई तू बी? हा करा लागते आता 1-1.5 महिन्याची गोष्ट मग तेच करते. आई ऐकू नको तू तिचं. आता ऐकशील तर मग हमेशा ऐका लागेल. ऐकू नको. जशी बोलते त्याच्यावर उत्तर दे पटापट. हो काय आता भांडणं करू काय भांडणं करू काय तिकूनही शांतुल्या म्हणून पर आई पाय तूच भांडणं करतं म्हणते. मग मायच तर तोंड दिसते आणि तुमचा तात्याही तसाच म्हणते. मग तूच आहे म्हणते, तूच भांडणं करतं म्हणते. म्हणू दे पण आई तू ऐकू नको तिचं वाला. हा तू काय मोलकरी होय का? तू नोकरानी होय का तिची वाली? हा ते बोला ना तू ऐकू नको. होते म्हणा टाइमशीर असं म्हण. जाऊ दे 1-1.5 महिना मग करते ते. मी माझ्या घरी येऊन जातो मग मी इकडेच मग करन मग तेच करत बस म्हणून मग काय करतच थोडी राहीन. आता 1-1.5 महिना देतो काढून. पाय आई पाय बापा पण जास्त दिसत बोलली तर नको ऐकू. जास्त बोलली तर मग काय कोण ऐकन व. बरं ठीक आहे जातो तिकडे. तिला जेवाचं देवाचं आहे. हा मी पोया टाकून ठेवली भगुन्यात आणि इकडे आली साफसाफ करायला. आता जातो आणि तिला जेवायला देतो. आई तर मग तिला घेताय नाही येत का? हा अलग भगवण्यात काढून ठेवला आहे तू ना तर मग घेताय नाही येत का तिला? कमऱ्यातून बाहेर नाही निघत म्हणतो तो. बापरे मग लयच झालं नाही. अति झालं मग कमऱ्यातून बाहेर नाही निघत तर. राहू दे करू दे आराम घेऊ दे तिले 1-1.5 महिना मग करते बापा ती. पाय बापा आई मग पाय कशी काय होते तर. हो आता सांभाळून घे तुम्ही 1-1.5 महिना मग काय. आई ठीक आहे हा. ठेवतो फोन. हा काळजी घेते त्या तब्येची गी. काही असलं सर्दी खोकल्यात पटकन दवाखान्यात गी जाय. हे कामच नको करत राहू. हो चल मग ठेवतो. हा ठेव. चल बाबा तिला जेवायला देवा जाय. आता तिला जेवायला देतो आता पटकन. मी जेवतो मग.